Hello friends, welcome to the 8th lecture of thermodynamics. In last lecture we have done with the work done in irreversible isothermal process against the constant external pressure. In today's lecture we are going to deal with the work done but in a reversible process. आपण जे पहिले लेक्चर बघितलं ते इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये होतं आणि आज आपण जे लेक्चर बघणार आहोत ते रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आहे. व्हॉट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल ऑलरेडी वी हॅव डन इन अ 6th लेक्चर. तुम्ही ते बघितलं नसेल तर परत एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट चांगला समजेल. यस, लिंक मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर आज आपण बघणार आहे वर्क डन इन डब्ल्यू इन रिव्हर्सिबल process which is isothermal constant T, temperature is also constant, and reversible means multi-step process. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे मल्टी-स्टेप प्रोसेस. मग आता मल्टी-स्टेप प्रोसेसमध्ये काय होतं, एकापेक्षा खूप जास्त स्टेप्स असतात. किती स्टेप्स असतात हे आपण सांगू नाही शकत. एन नंबर ऑफ स्टेप्स आर देअर, मे बी 100, मे बी 200, मे बी 1000, मे बी 10,000, डिपेंड ऑन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द प्रोसेस. ती प्रोसेस किती कॉम्प्लेक्स आहे याच्यावर ते डिपेंड आहे. आणि ह्याच वर्क डनला आपण म्हणतो डब्ल्यू मॅक्स. डब्ल्यू मॅक्स का म्हणतो हे सुद्धा मी एक्सप्लेन करणार आहे. यस, आपण पहिले बघू. पहा, आपल्याकडे हा पिस्टन आहे. दिस पिस्टन इज फिटेड विथ दिस आपल्याकडे सिलेंडर आहे आणि या सिलेंडरला आपण हा पिस्टन फिट केला आहे. यस, हा पिस्टन ॲज युज्युअल वेटलेस, फ्रिक्शनलेस, आणि या ठिकाणी एन नंबर ऑफ मोल्स आहेत. याचं टेम्परेचर टी आहे, आणि ते कॉन्स्टंट आहे बिकॉज आयसोथर्मल प्रोसेस इज देअर. आता या ठिकाणी आपण काही वेट ठेवलं आहे. आपण स्टेप बाय स्टेप हे थोडं वेट रिमूव्ह करू. हा पी एक्सटर्नल, हा आहे पी. यस, आपण हे थोडं वेट रिमूव्ह करा. इथे इनिशियल प्रेशर होतं 10, इथे प्रेशर आहे 10. इक्विलिब्रियम आहे, दोन्ही साईडला प्रेशर सेम असल्यामुळे तो जो पिस्टन आहे तो सेंटरला थांबला आहे. आता आपण इथून एक वेट काढून घेऊ, -1 करा. -1 झालं, हे किती झालं 9. आता काय झालं, वरचा जो प्रेशर आहे याला आपण म्हणू पी अपोजिंग, हा झाला पी ड्रायव्हिंग. अपोजिंग प्रेशर किती झाला आहे, कमी. ड्रायव्हिंग प्रेशर काय, जास्त. अपोजिंग कमी, ड्रायव्हिंग जास्त. ड्रायव्हिंग जास्त आहे म्हणजे तो पिस्टनला वर घेऊन जाईल. पण हा पिस्टन डायरेक्ट इथून इथे नाही येणार, पिस्टन इथून इथे नाही येणार. मग पिस्टन कुठे जाईल, हा पिस्टन या इनिशियल पोझिशनवरून थोडं डिस्प्लेसमेंट करेल आणि तो इथे येईल. मग आता हा पिस्टन आता किती आहे, इथे 1 2 3 4 5 या ठिकाणी आहे 9. इथे पण किती झाला, 9. दोन्ही प्रेशर काय झाले, सेम. दिस इज अ इनिशियल प्रोसेस. डिस्प्लेसमेंट किती झालं, व्हॉल्यूममध्ये चेंज किती झालं, डी. आपण डी काय घेतोय, डी स्मॉल चेंज. प्रेशरमध्ये चेंज किती झाला, 10चा किती झाला, 9. प्रेशरमध्ये चेंज किती झाला, 10चा किती झाला, 9. म्हणजे प्रेशरमध्ये सुद्धा जो चेंज आहे 10चा 9 झाला आहे, 10चा 9 झाला आहे. म्हणजे थोडासाच प्रेशर चेंज झाला आहे, आपण त्याला म्हणू डी पी. म्हणजे प्रेशरमध्ये चेंज झाला आहे डी पी, व्हॉल्यूममध्ये चेंज झाला आहे डी व्ही. व्हॉट इज अ डी, व्हॉट इज अ स्मॉल डी, डी डेल्टाचा अर्थ चेंज घ्यायचा. छोटा असेल तर स्मॉल चेंज, जास्त चेंज झाला तसं आपण मागच्या इक्वेशनमध्ये डब्ल्यू इज इक्वल टू -p डेल्टा व्ही घेतला. हा डेल्टा काय होता, दिस इज व्हॉट अ लार्ज चेंज.
एकाच स्टेपमध्ये खूप सारा चेंज झाला. मी तुम्हाला परत मागच्या वेळेसारखं दाखवतो. हे आपलं पिस्टन आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, इथून पिस्टन वर आला, पिस्टन हा खालून वर आला, पण एकाच स्टेपमध्ये आला. आता काय झालं पहा, हा पिस्टन इथे खाली आहे, हा इथून थोडासा वर आला, हा थोडा वर आला आहे. मे बी तुम्हाला व्हिडिओमध्ये असं जाणवत असेल की तो तिथेच आहे, तो थोडा वर आला आहे, पण तो थोडाच वर आला आहे, थोडासाच वर आला आहे, कारण त्याचा जो एक्सटर्नल प्रेशर होता थोडासाच कमी झाला आहे. एक्सटर्नल प्रेशर थोडासा कमी झाला आहे. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो, व्हॉट इज अ चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम is equal to dV. There is a very small change in volume. Yes, pressure P driving is equal to P opposing. आपण याला P opposingच्या ऐवजी आपण याला म्हणू, इथे हा P एक्सटर्नल होता आपला, याला आपण म्हणू P एक्सटर्नल, बरोबर आहे. P ड्रायव्हिंग, P एक्सटर्नल मायनस dP, सॉरी प्लस dP. म्हणजे काय, P एक्सटर्नल, आता P एक्सटर्नल पहा, dP किती आहे, dP किती आहे 1, 10चा किती झाला आहे 9, 10चा किती झाला आहे 9. मग याच्यात आणि याच्यात किती फरक आहे, हा 10 आहे, हा 9 आहे, 9 प्लस 9 प्लस 1 म्हणजे हे काय झाले 10, म्हणजे हे दोन्ही, म्हणजे P एक्सटर्नलमध्ये हा 1 मिळवा dP, मग तुम्हाला काय भेटेल P ड्रायव्हिंग. मग P ड्रायव्हिंग इज इक्वल टू P एक्सटर्नल इज प्लस dP. आपण या ड्रायव्हिंगला P ड्रायव्हिंग इज इक्वल टू P एक्सटर्नल प्लस dP. म्हणजे काय, P एक्सटर्नल हा P ड्रायव्हिंगपेक्षा कमी आहे, कितीने कमी आहे तर डेल्टा P ने, व्हेरी स्मॉल चेंज, थोडासाच कमी आहे. मीन्स आपण याच्या पहिले पण बघितलं आहे, ड्रायव्हिंग फोर्स, डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग म्हणजेच एक्सटर्नल इज वॉट, व्हेरी 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 स्मॉल, खूप कमी आहे, म्हणून आपण dP घेतला. यस, मग आता पहा काय झालं, आपण एक छोटासा ग्राफ पण काढू या ठिकाणी. यस, इथे प्रेशर, इथे व्हॉल्यूम, दिस इज द इनिशियल व्हॉल्यूम V1. आता थोडंच व्हॉल्यूम चेंज झालं dV. दिस इज अ चेंज इन व्हॉल्यूम, आपण याला म्हणू dV1. आणि त्यावेळेस एवढं वर्क डन झालं. प्रेशर कॉन्स्टंट आहे 99 म्हणून आपण स्ट्रेट लाईन. आता या केसमध्ये, या ग्राफमध्ये ही जी लाईन आहे, हा जो एरिया आहे, हा तुम्हाला देईल वर्क डन. आपण त्या वर्क डनला म्हणू dW1. आता याला dW1 का म्हटलं, dW1 का म्हटलं, dW का म्हटलं, मी W का नाही म्हटलं सांगतो. कारण हे जे वर्क डन आहे, चेंज थोडासा झाला आहे, तुम्ही बघितलं या सिलेंडरमध्ये पिस्टन हा थोडासा वर गेला आहे, थोडाच वर गेला आहे, तुम्हाला तो दिसत पण नसेल, थोडा वर गेला आहे, इनिशियलपेक्षा थोडासा वर गेला आहे, थोडंसं वर्क डन झालं आहे, व्हेरी स्मॉल वर्क डन, दॅट्स वाय dV1. आता काय झालं, आपण अजून हे पण वेट काढलं. आता अजून हे वेट काढल्यामुळे अजून आता हा 9 आहे, हा 8 झाला, हा काय 9, हा जास्त आहे म्हणजे हा वाढला, प्रेशर वाढला, व्हॉल्यूम थोडंसं, हा अजून वर आला आणि त्याची न्यू पोझिशन. आता अजून थोडासा काय झाला dV, आपण याला म्हणू 1, याला म्हणू आपण 2, अजून थोडंसं व्हॉल्यूम, इथे या ॲक्सिसवर काय आहे व्हॉल्यूम, थोडंसं व्हॉल्यूम अजून वाढलं, मग ते इथपर्यंत आलं. मग आता हे झालं dV1, इथे आला dV2. यस, मग हे झालं आपलं नवीन वर्क डन. म्हणजे काय, आता पहिल्या स्टेपमधलं टोटल वर्क डन इज इक्वल टू dW1, पहिल्या स्टेपमधलं वर्क डन प्लस, आता ही दुसरी स्टेप, ही स्टेप 1, ही स्टेप 2, दुसऱ्या स्टेपमधलं वर्क डन dW2, बरोबर आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये अजून आपण थोडं वेट कमी केलं, हा पिस्टन अजून थोडा वर गेला, व्हॉल्यूम अजून थोडं चेंज झालं dV3, वर्क डन अजून थोडं ॲड झालं dW1, dW2, dW3, थोडं. हा जो ग्राफच्या इथे जो एरिया हायलाईट केला आहे त्याच्यावरनं त्याचं वर्क डन निघतं. कसं निघतं, हा प्रेशर आहे आणि हा V2 V1, याच्यात तुम्ही व्हॉल्यूम मायनस करा, तुम्हाला भेटेल W. मग हे झालं वर्क डन. या एरिया अंडर दिस ग्राफ इज वॉट वर्क डन. मग हा झाला तुमचा वर्क डन 3, मग हा झाला प्लस dW3. आता समजा ही प्रोसेस जर n नंबर ऑफ स्टेपमध्ये झाली तर काय, प्लस D प्लस
डॉट 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 DWN. मग आता असं आपण किती वेळ खेळणार, असं किती वेळ खेळणार. यस, मग यालाच आपण DWच्या ऐवजी आपल्याला इथे प्रत्येक वेळेस हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. -P डेल्टा V1, डेल्टा इथे घ्यावा लागेल छोटा, -P डेल्टा V2, -P डेल्टा V3 डॅश 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 -P प्लस मायनस, हे सर्व मायनस कारण फॉर्म्युल्यात मायनस आहे, P डेल्टा WN. असे सर्व वर्क डन आपल्याला ॲड करावे लागतील. आता याच्यात मी काय केलं, अजून स्टेप्स वाढवल्या. आता नीट पहा, अजून स्टेप्स वाढवल्या, नीट पहा. मी आता एक स्टेप अजून, म्हणजे ही जी एक स्टेप होती तिला अजून स्टेपमध्ये डिवाइड केलं. इथे अजून एक स्टेप झाली. सुरुवातीला किती स्टेप होत्या, 1 2 3. मी इथे लिहितो 1 2 3. आता स्टेप किती झाल्या, 1 2 3 4 5. आता स्टेप्स वाढल्यानंतर नीट पहा, हा एवढा पोर्शन वाढला म्हणजे एवढं वर्क डन. परत हे ब्लॅक कलरचं जे हायलाइटेड आहे ते तर आहेच, परत हे रेड कलरचं हायलाइटेड सुद्धा काय झालं, ॲड झालं. अजून वाढवलंय, अजून स्टेप्स वाढवल्या, अजून स्टेप्स वाढले. इथे काय होत आहे, एरिया अंडर ग्राफ वाढत चाललाय. पहिले एवढंच वर्क डन होतं, आता हे रेड कलरचं ॲड झालं, अजून स्टेप्स वाढवल्या, अजून काय झालं, वर्क डन ॲड होत गेलं. म्हणजे काय होतंय, जशा जशा स्टेप्स वाढत चालल्या तसं तसं वर्क डन वाढत चाललंय आणि आपल्याला ॲड करावं लागतंय. ते ॲड करावं लागतंय म्हणजे काय होतंय, स्टेप्स जेवढ्या वाढताय वर्क डन जेवढं तेवढंच वाढतंय. आता हे साधं वर्क डन राहिलेलं नाही आहे, याच्यामध्ये खूप सारे वर्क्स ॲड झालेले आहेत, खूप सारे वर्क ॲड झाले आणि मग ते फायनल वर्क डन भेटेल. मग एवढे वर्क ॲड झाले, म्हणून ते जे वर्क आहे त्याला म्हटलं जातं WMAX, मॅक्झिमम वर्क डन. आणि ते केव्हा होऊ शकतं, ते तेव्हाच होऊ शकतं. नीट पहा, जेव्हा तुमच्या स्टेप्स काय असतील, जेवढ्या जास्त स्टेप्स. बघितलं तुम्ही, सुरुवातीला 3 स्टेप होत्या ब्लॅक कलरचा, मग आपण स्टेप्स 5 केल्या, रेड कलरचा आणि ब्लॅक कलरचा दोन्ही ॲड झाले. मग आपण स्टेप्स त्याच्यात 9 केल्या. मग हे रेड ब्लॅक ग्रीन हे सर्व एरिया वाढत चाललाय, म्हणजे वर्क डन वाढत चाललाय. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट, वर्क डन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ स्टेप्स. मोर नंबर ऑफ स्टेप, more number of work in a reversible process, it is a multiple step, hence work done is maximum. मग WMAX चा कन्सेप्ट मी तुम्हाला आत्ता समजावला आहे. आत्ता मी तुम्हाला जो शिकवला किंवा समजावला, WMAX का म्हणतात, WMAX म्हणता कारण तुम्ही ते बघितलं, जशा जशा स्टेप्स वाढतील तसं तसं वर्क डन वाढत जाईल, म्हणून त्याला म्हटलं जातं WMAX. कारण स्टेप्स कोणामध्ये जास्त असतात, रिव्हर्सिबल प्रोसेस. मग आता याला परत बघू. मग आता आपण असं मॅन्युअली वर्क ॲड करणार का, एखादी प्रोसेस जर 1000 स्टेपची असेल, एखादी प्रोसेस जर 2000 स्टेपची असेल, तर आपण असं मॅन्युअली वर्क ॲड करणार का, नाही, आपण हे वर्क ॲड नाही करणार. मग आपण काय करणार सांगतो, आपण त्या केसमध्ये मॅथ्सची मदत घेणार, म्हणजे इंटिग्रेशनची हेल्प घेणार. पहा, आता परत एकदा शॉर्टमध्ये हे थोडं रिवाइज करून देतो. piston, initially there is a small change in pressure. तिला हे जे प्रेशर आहे हे P एक्सटर्नल, हे P, याला आपण म्हणू P ड्रायव्हिंग. यस, हे P आपण काय करणार पहा, P एक्सटर्नल आणि हे दोन्ही सेम आहे. थोडंसं प्रेशर कमी करणार, मायनस थोडंसं कमी करणार, म्हणजे काय DP, बरोबर आहे. थोडं वजन कमी करणार, वरचं थोडं वेट करणार, एका स्टेपमध्ये हा पिस्टन थोडासा डिस्प्लेसमेंट करेल, किती DV एवढी. आणि वर्क डन पण किती राहील, स्मॉल वर्क डन, त्याला म्हणू आपण DW. मग DW इज इक्वल टू -P एक्सटर्नल DV. आता इथून आपलं इक्वेशन सुरू झालं. कसं आलं, W इज इक्वल टू -P डेल्टा V. त्याच्यावरनं आपण घेतला काय होतं, W इज इक्वल टू -P एक्सटर्नल डेल्टा V. त्याच्याऐवजी आपण Wच्या ऐवजी काय घेतला, छोटं वर्क डन आहे आणि छोटासा चेंज इन व्हॉल्यूम आहे. पण आता मला काय करायचं आहे, मला हा P एक्सटर्नल काढून टाकायचा आहे आणि मला P इंटरनल म्हणजे P ड्रायव्हिंग घ्यायचं आहे.
हा मला पी एक्सटर्नल काढून टाकायचा आहे आणि याला इक्वेशन 1 म्हणू आपण. मला पी एक्सटर्नल काढायचा आहे आणि त्याच्याऐवजी पी ड्रायव्हिंग आणायचा आहे. नीट पहा. यस, एक्सपान्शन होत आहे. एक्सपान्शन होत आहे म्हणजे कोण जास्त आहे? पी ड्रायव्हिंग. आता याच्याऐवजी आपण फक्त पी वापरू. इथून पुढे मी पी ड्रायव्हिंग नाही शब्द वापरणार. मी फक्त काय वापरणार आहे? पी. लक्षात ठेवा, पी म्हणजे काय? पी ड्रायव्हिंग. यस, रिमेंबर, पी इज इक्वल टू किंवा पी इज ग्रेटर दॅन पी एक्सटर्नल. पी हा मोठा आहे पी एक्सटर्नलपेक्षा. मग किती? हाऊ मच? बाय डी पी. बाय डी पी ने मोठा. दॅट इज P is equal to P external plus dP. Substitute this equation 2. काय करायचं आहे? मला P एक्सटर्नलच्या ऐवजी P घ्यायचा आहे. P ड्रायव्हिंग प्रेशर काय घ्यायचं आहे पुढे कळेल तुम्हाला. मग आपण काय केलं पहा, P एक्सटर्नल प्लस पी डी पी. P एक्सटर्नल तिकडे सबस्टिट्यूट केला. मग P एक्सटर्नल काय येईल? P एक्सटर्नल इज इक्वल टू P मायनस डी पी. दिस इज इक्वेशन 3. सबस्टिट्यूट 3 in 1. तिसरं इक्वेशन 1 मध्ये टाका. काय होईल पहा? डी डब्ल्यू पी एक्सटर्नलच्या ऐवजी येईल मायनस, तसंच ठेवा, मायनस पी मायनस डी पी डी व्ही. पुढे ब्रॅकेट ओपन करा. मायनस पी इंटू डी व्ही मायनस डी पी into dv. Open the bracket. dw is equal to, what is the dw? dw is equal to minus p dv. Now this is what? This is not a p external. This is a pressure of system. बरोबर आहे? पहा, मायनस 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 काय होईल? प्लस डी पी डी व्ही. व्हॉट इज डी पी डी व्ही? व्हॉट इज अ डी पी? स्मॉल चेंज इन प्रेशर. व्हॉट इज अ डी व्ही? स्मॉल चेंज इन वॉल्यूम. जर तुम्ही दोन छोट्या क्वांटिटीजला मल्टिप्लाय केलं, इट विल प्रोड्यूस व्हेरी स्मॉल क्वांटिटी. यस, हा पण छोटा आहे, हा पण छोटा आहे. छोटा गुणिले छोटा काय होईल? खूप छोटा. दोन छोट्यांचा गुणाकार केला तर खूप छोटा होता. लेट मी प्रूव्ह करतो. इकडे पहा. समजा हा डी पी आहे 10⁻² किंवा -2 घ्या. डी व्ही आहे 10⁻² dp इंटू डी व्ही इज इक्वल टू 10⁻⁴. म्हणजेच काय? 0.0001. म्हणजे काय? व्हेरी स्मॉल व्हॅल्यू. खूप छोटी व्हॅल्यू. समजतंय तुम्हाला? dp इंटू डी व्ही इज अ व्हेरी स्मॉल व्हॅल्यू. आता व्हेरी स्मॉल व्हॅल्यू म्हणजे काय? निग्लिजिबल. एक खूप मोठी व्हॅल्यू आहे. जर एखाद्या लार्ज व्हॅल्यूमध्ये, नीट लक्षात ठेवा, पुढे पण खूप ठिकाणी कामाला येईल. केमिकल इक्विलिब्रियममध्ये पण कामाला येईल. आयोनिक इक्विलिब्रियममध्ये पण हा कन्सेप्ट कामाला येतो. एखादी खूप मोठी व्हॅल्यू असेल आणि तिच्यात जर तुम्ही छोटी व्हॅल्यू ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट केली तर या मोठ्या व्हॅल्यूला काही फरक पडत नाही. नॉट अफेक्टेड. सोपं एक्झाम्पल देतो. आपल्याकडे एक समुद्र आहे आणि समुद्रामधून तुम्ही एक थेंब पाणी काढलं. तर आता तुम्हाला विचारलं, व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ वॉटर इन दॅट सी? विल यू से दॅट टोटल अमाऊंट ऑफ वॉटर मायनस 1 ड्रॉप ऑफ वॉटर? नो, बिकॉज त्या एवढ्या मोठ्या समुद्रामधून एक थेंब पाणी पडलं तर काही फरक पडतो का? पडत नाही. किंवा एक थेंब पाणी ॲड केलं तर त्याच्या व्हॉल्यूमला काही फरक पडतो का? पडत नाही. इफ यू ॲड or subtracts very small value from the large value is not affected. त्याचा आन्सर ती जी व्हॅल्यू होती
तेच येतं. एखाद्या व्यक्तीकडे समजा तुमच्याकडे 1 करोड रुपये, जस्ट इमॅजिन यू आर हॅव्हिंग 1 करोड रुपीज, आणि तुम्हाला एक भिकारी भेटला आणि त्या भिकाऱ्याला तुम्ही 1 रुपया दिला. आता काय झालं? आता तुमच्याकडे किती उरले? 99,99,999 रुपये. म्हणजे आता तुम्ही पहिले करोडपती होते आणि आता व्हॅल्यू लाखात झाली. म्हणून तुम्ही असं सांगाल का की मी या भिकाऱ्याला 1 रुपया देण्यापूर्वी मी करोडपती होतो आणि आता 1 रुपया दिल्यानंतर मी लखपती झालोय? विल यू से लाईक धिस? नो, बिकॉज एक छोटीशी अमाऊंट एखाद्या खूप मोठ्या अमाऊंटमधून गेली तर काही फरक पडत नाही. सो रिमेंबर दिस की या इक्वेशनला याचा काही फरक पडत नाही. आपण काय करू? हा खूप छोटा आहे, खूप 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 छोटा आहे, कोणापेक्षा? याच्यापेक्षा खूप खूप छोटा असल्यामुळे ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करून काही फरक पडणार नाही. सो वी विल निग्लेक्ट दिस. गायब करा, निग्लेक्ट करा, याला आपण कट करून टाकू. मग उरेल काय? DW इज इक्वल टू मायनस P DV. काय झालं? इथे आणि इथे काय फरक झाला? इथे आणि इथे हा एक्सटर्नल होता, आता हा काय? P ड्रायव्हिंग. हा कोणता P आहे? P. असं का केलं मी पुढे तुम्हाला सांगणार आहे शेवटी, इक्वेशनच्या शेवटी. खरं म्हणजे हे आणि हे इथपर्यंत कसं आलं हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, हे तुम्हाला बोर्डात लिहायचं आहे, तुमच्या रेग्युलर एक्झाममध्ये लिहायचं आहे. जेही नीटला हे कसं आलं याचं काही आपल्याला घेणं देणं नाही, आपल्याला डायरेक्ट फायनल इक्वेशन पाहिजे. येस, सो DW इज इक्वल टू मायनस P ड्रायव्हिंग डेल्टा V. मग आता DW भेटलं, बरोबर आहे. पुढे पहा, हे लिहून घ्या कारण मी आता हे कट करणार आहे. DW इज इक्वल टू मायनस P डेल्टा V. व्हॉट इज दिस? वर्क डन इन वन स्मॉल स्टेप, वर्क डन इन one small step where change in volume is also small. बरोबर आहे, but this is a work done in one small step. हा, मग आता आपण काय इक्वेशन घेतलं पहा? DW is equal to minus P. Now this is what? ड्रायव्हिंग P डेल्टा. आणि टोटल वर्क डन काढायचं आहे तर काय करणार आपण? DW1 प्लस DW2 प्लस DW3 प्लस डॉट 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 DWN. म्हणजे अशा जर n नंबर ऑफ स्टेप असतील तर तुम्ही काय 1 to n पर्यंत ॲड करणार का? नाही. याचा आन्सर नो. आपल्याला असं नाही करायचं आहे. मग असं नाही करायचं तर मग W कसं काढायचं? बाय इंटिग्रेशन. इंटिग्रेशन मॅथ्स म्हटलं का नीटचे मुलं जातात कोमात. मॅथ्स म्हटलं का नीटचे मुलं जातात कोमात. तसं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह हे शब्द आले का जे मुलं नीट जेईवाल्यांना तरी बऱ्यापैकी येतं, पण नीटच्या मुलांची हार्टबीट वाढून जाते. घाबरू नका. जस्ट मी तुम्हाला बेसिक पण सांगतो म्हणजे तुम्हाला भीती नाही वाटणार इंटिग्रेशनची. पहा, व्हॉट इज अ इंटिग्रेशन सांगतो. हे आपला पिस्टन आहे, हा इथून पहिले इथे गेला, दिस इज अ DW1, इथे गेला DW2. प्रत्येक स्टेप बाय स्टेप तो इथे आला. इथे वॉल्यूम होतं V1, इथे वॉल्यूम होतं V2, इथे छोटा DV 1 2 3 DV, अशा खूप साऱ्या DV4 DVN, अशा n नंबर ऑफ स्टेप झाल्या. मग हे सर्व वर्क डन ॲड करत बसायचे का? नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? या पहिल्या स्टेपचं वर्क डन काढायचं आहे, DW1 काढायचं आहे. आणि त्या DW1ला इथे काय होतं वर्क डन? या स्टेपला वर्क डन काय होतं? 0. या स्टेपला वर्क डन काय होतं? 0. हे लक्षात ठेवा. इनिशियल वर्क डन इज ऑलवेज 0. व्हाय? कारण आत्ता प्रोसेस सुरू झाली आहे. बरोबर आहे. तुम्ही गाडीवर बसले आणि गाडी सुरू केली का रे? किती किलोमीटर अंतर तो डिस्टन्स कव्हर केलं? किती केलं? अजून तर गाडी आत्ता सुरूच केली आहे. डिस्टन्स कव्हर केलेला नाही. इनिशियल डिस्टन्स कव्हर काय असतं? 0. तसंच इनिशियल वर्क डन काय असतं? 0. मग आता मी हळूहळू वर्क डन इथपर्यंत पोहोचलो. इथे आल्यानंतर त्याला आपण म्हणू W मॅक्स. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? या वर्कला 0 to W मॅक्स ह्या पॉईंटमध्ये इंटिग्रेट करायचं आहे. व्हॉट इज अ इंटिग्रेशन? जेव्हा अशा खूप साऱ्या छोट्या स्टेप्स असतात तेव्हा त्या छोट्या स्टेप इंडिव्हिज्युअल करण्यापेक्षा आपण मॅथ्समधल्या
किंवा स्टॅटिस्टिक्समधल्या इंटिग्रेशनची मदत घेतो. इंटिग्रेशन काय करतं, या छोट्याशा व्हॅल्यूवरनं ही पूर्ण व्हॅल्यू शॉर्टकटने काढून देतं. बस घाबरू नका इंटिग्रेशनला, मी बेसिक तुम्हाला सांग. पण इंटिग्रेशन काय करतं, इथून इथपर्यंत तुम्हाला ती व्हॅल्यू. त्याच वेळेस व्हॉल्यूम इनिशियल किती होतं V1, फायनल किती होतं V2, म्हणजे आपण DVला इंटिग्रेट करणार V1 to V2 आणि DWला इंटिग्रेट करणार 0 to W max. समजलं. सो व्हॉट इज अ इंटिग्रेशन. इंटिग्रेशन इज अ शॉर्टकट. एवढे सारे वर्क फक्त आपण ॲड करत गेलो. बरं ठीक आहे, 3 स्टेपमध्ये होऊ शकतं, 5 स्टेपमध्ये होऊ शकतं, 1000 स्टेपची प्रोसेस असेल, 2000 स्टेपची प्रोसेस असेल, हे खूप डिफिकल्ट होऊन जाईल. त्याच्यासाठी आपण काय केलं, इंटिग्रेशनची मदत घेतली. यस, इंटिग्रेशनचे काही बेसिक फॉर्म्युले आपल्याला लागणार आहे, ते आपण बघू. मी लिहून देईल तुम्हाला. पहा, मग आता इथे काय घेतलं आपण, इंटिग्रेशन घ्यायचं आहे, बरोबर. मग आता प्रेशरचं आपल्याला काय माहिती आहे, फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन काय, PV, दिस इज इक्वेशन 4 सपोज, PV इज इक्वल टू nRT. दिस इज आयडियल गॅस इक्वेशन. व्हॉट इज द P इज इक्वल टू nRT अपॉन V. मग सबस्टिट्यूट करा. दिस इज इक्वेशन 5. सबस्टिट्यूट 5 in 4. व्हॉट यू विल गेट, dW इज इक्वल टू मायनस P. पीच्या ऐवजी काय घ्यायचं आता, पीच्या ऐवजी काय घ्याल, nRT अपॉन V dV. बरोबर आहे. आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इंटिग्रेट, दिस इज अ साइन ऑफ इंटिग्रेट. इंटिग्रेट dW फ्रॉम 0 to W max. असं का, कारण इनिशियल वर्क डन 0, फायनल वर्क डन W max. अँड इंटिग्रेट dV फ्रॉम V1 to V2. बरोबर आहे. हे लिमिट्स असतात. दिस इज लोअर लिमिट, दिस इज अप्पर लिमिट, दिस इज अ लोअर लिमिट, दिस इज अप्पर लिमिट. इंटिग्रेशनमध्ये हे डेफिनाइट इंटिग्रल आहे. डेफिनाइट इंटिग्रल म्हणजे काय, आपण त्याला रेंज दिली, मला व्हॉल्यूम V1 पासून V2 पर्यंतच वर्क डन काढून दे, म्हणजे आपण त्याला रेंज दिली. दॅट्स वाय दिस इज अ डेफिनाइट इंटिग्रल. 0 to W max, दिस इज अ डेफिनाइट इंटिग्रल. मग आता आपण पहा, इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन ऑफ dW इज इक्वल टू मायनस, इथे किती होता 0, इंटिग्रेशन ऑफ dW 0 to इथे किती घ्याल, W max मायनस nRT अपॉन V dV. इथे किती होता V1, इथे किती होता V2. बरोबर आहे. लक्षात ठेवा, ज्या गोष्टी कॉन्स्टंट असतात त्यांचं इंटिग्रेशन होत नाही. इंटिग्रेशन इज वॉट, एका छोट्या पॉईंटला ताणून तुम्ही किती पण मोठा करू शकता. म्हणजे एवढीशी गोष्ट माहीत आहे ना, त्याला तुम्ही किती पण ताणू शकता. दिस इज साईनमध्येच त्याचं मिनिंग आहे. एका पॉईंटपासून म्हणजे एवढूशा वर्कडनवरनं एवढं मोठं वर्कडन तुम्ही काढू शकता. एका पॉईंटला खेचून 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 कुठपर्यंत पाहिजे तेवढं खेचा. देअर इज नो बाउंडरी. दिस इज अ इंटिग्रेशन. त्याच्या साईनमध्येच मिनिंग आहे. एवढं सोपं आहे, लक्षात ठेवा. मग इथून आपल्याला खेचायचं आहे कुठून, 0 to W max, V1 to V2. आता या केसमध्ये त्या सिलेंडरमधले नंबर ऑफ मोल्स बदलले का, नाही, तो कॉन्स्टंट आहे. आर तर गॅस कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर आपलं कॉन्स्टंट आहे. मग त्याला बाहेर काढा. इंटिग्रेशन ऑफ 0 to W max dW मायनस nRT V1 V2 dV. हा V इकडेच ठेवा, कारण हा व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल आहे, dV अपॉन V. आता इथे इथपर्यंत लिहून घ्या. आता पहा, काही बेसिक टर्म सांगतो ते पहा. बेसिक्स, परत घेऊ आपण. थांबा, काय भेटलं आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ dW 0 to W max मायनस nRT इंटिग्रेशन ऑफ dV अपॉन V V1 to V2. नाउ बेसिक्स, इंटिग्रेशन ऑफ dx इज x. डायरेक्ट कॅन्सल होतं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह. मग तुम्हाला जर इन द सेम मॅनर इंटिग्रेशन ऑफ dW काय होईल, W. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इज इक्वल टू ln x. व्हॉट इज दिस ln x? इट इज अ लॉग e ऑफ x, लॉग e. त्याचा बेस असतो e. मग इंटिग्रेशन ऑफ dv अपॉन v काय येईल, ln v. व्हॉट इज ln? ln इज अ लॉग e ऑफ v.
पण प्रॉब्लेम काय आहे, मॅथ्समध्ये लॉग ई असतो आणि फिजिक्स अँड केमिस्ट्रीमध्ये लॉग 10 असतो. आपला जो लॉग टेबल आहे, लॉग टेबलमध्ये बेस 10 आहे. हाऊ टू कन्वर्ट लॉग ई इज इक्वल टू 2.303 लॉग 10. म्हणजे हा फॅक्टर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मी सर्व बेसिक्स तुम्हाला शिकवून दिलं आहे. म्हणजे काय सांगतो. आता पहा, इथे आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. मग लॉग ई इज इक्वल टू 2.303 लॉग 10. सरळ मग लॉग ई ऑफ व्ही इज इक्वल टू 2.303 लॉग 10 ऑफ व्ही. संपलं. एवढं सोपं आहे. पहा, लिहून घ्या. ज्यांना इंटिग्रेशन येत नाही त्यांच्यासाठी, मॅथ्सवाल्यांना येत असेल त्यांना गरज नाही आहे. पहा, आता सांगितलं व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू स्क्वेअर ब्रॅकेट काढा, खाली येईल 0, वरील डब्ल्यू मॅक्स. लिमिट हे जे आपण बाउंड्री दिल्या आहे त्या सोडू नका. 0 to डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस NRT in bracket ln means what? Log e. Here what is the ln is equal to log e, and what is the log e? Log is equal to 2.303 log 10. आता पहा, ln v वरील v2 खालील v1. इथे काय करायचं, अप्पर मधून लोअर मायनस करायचं. म्हणजे डब्ल्यूच्या ठिकाणी डब्ल्यू मॅक्स ठेवा. डब्ल्यू मॅक्स मायनस डब्ल्यू किती आहे 0, काहीच नाही, 0च घ्यायचं. इज इक्वल टू मायनस NRT ln वरचं लिमिट काय, व्हीच्या ठिकाणी v2 ठेवा, v2 ब्रॅकेटमध्येच ठेवा, मायनस ln v2 अपॉन v1. व्हॉट इज द फॉर्म्युला? लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b इज इक्वल टू लॉग ऑफ a अपॉन b. b इसका क्या हो जाएगा, डिनोमिनेटर. b काय होऊन जाईल, डिनोमिनेटर. बरोबर आहे. मग पहा, डब्ल्यू मॅक्स मायनस 0 तर तसंच राहील, मायनस NRT इन ब्रॅकेट ln v2 अपॉन v1. इथून आला v2 अपॉन v1. मग आता ln काढायचं आहे. व्हॉट इज ln इज अ लॉग ई. हाऊ टू रिमूव्ह लॉग ई? लॉग ई इज इक्वल टू 2.303. म्हणजे ब्रॅकेट ओपन करा, काय होईल पहा, मायनस 2.303 पुढे आणतो मी, 2.303 NRT log 10 v2 अपॉन v1. 2.303 NRT log 10 v2 अपॉन v1. मग इथे आपलं झालं v2 अपॉन v1. हे इक्वेशन आहे. दिस इज अ इक्वेशन फॉर डब्ल्यू मॅक्स. दिस इज अ इक्वेशन फॉर डब्ल्यू मॅक्स. मग या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून तुम्ही पूर्णच्या पूर्ण वर्क डन डब्ल्यू मॅक्स काढू शकता. पण इथे संपलं नाही आहे, अजून आपल्याला पुढे बघायचं आहे. मोठं होऊन गेलं ना थोडं लेक्चर, पण इक्वेशनच मोठं आहे. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 NRT log 10 v2 अपॉन v1. v2 अपॉन v1. व्हाट इज द बॉयल्स लॉ? ऐसा बॉयल्स लॉ तो आने वाला है, क्योंकि ये तो है गैस है तो बॉयल्स लॉ तो आएगा. यस, इलस ना बॉयल्स लॉ. P1 v1 इज इक्वल टू P2 v2. P2 को यहाँ पे लेके आओ, P1 अपॉन P2 इज इक्वल टू v2 अपॉन, सब्सटीट्यूट करो यहाँ पे, क्या हो जाएगा, W मैक्स माइनस 2.303 NRT log 10 P1 अपॉन P2. फरक आहे, हा V2 आहे, वर P1 आहे, खाली V1 आहे, इथे P2 आहे. फरक आहे, लक्षात ठेवा. सो दिस इज द इक्वेशन फॉर वर्क डन इन रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस. आता इथे आपलं डब्ल्यू मॅक्सचा कन्सेप्ट झाला आहे. डब्ल्यू मॅक्स का म्हणतात ते झालं आहे, डब्ल्यू मॅक्सचं इक्वेशन झालं आहे. आता मी तुम्हाला जेवढे काही वर्क डन आपण आत्तापर्यंत बघितले, वर्क डन बरेच असतं, ग्रॅव्हिटेशनल वर्क असतं, इलेक्ट्रिकल वर्क वेगळं असतं, पण आपल्याला फक्त वर्क डन इन रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस बघायचं होतं. मग आता आपण वर्क डनचे सर्व फॉर्म्युले एकदा रिवाईज करून घेऊ. यस, हां, डब्ल्यू रिव्हर्सिबल
डब्ल्यू मॅक्स म्हणतो आपण त्याला आपण डब्ल्यू मॅक्स म्हणतो, रिव्हर्सिबल आहे, मायनस 2.303 NRT log 10 V2 अपॉन V1. और जर प्रेशर दिलं असेल प्रॉब्लेममध्ये तर डब्ल्यू मॅक्स मायनस 2.303 NRT log 10 P1 अपॉन P2. काय पा V2 अपॉन V1, P1 अपॉन P2. फरक आहे इथे 2 वर आहे, वन खाली, इथे 1 वर आहे, 2 खाली, बरोबर आहे. डब्ल्यू इन इरिव्हर्सिबल प्रोसेस, डब्ल्यू माइनस पी एक्सटर्नल डेल्टा वी और डब्ल्यू माइनस डेल्टा NRT. मग रिव्हर्सिबलमध्ये वेगळं आहे, इरिव्हर्सिबलमध्ये वेगळं आहे. आत्ता आपण काय बघितलं आहे, वर्क डन इन रिव्हर्सिबल झाला आपला, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं इरिव्हर्सिबल, बरोबर आहे. आता मित्रांनो आपण वर्क डन इन रिव्हर्सिबल, वर्क डन इन इरिव्हर्सिबल बघितलं आहे, बरोबर आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या टॉपिकचे प्रॉब्लेम्स बघणार आहेत. आता प्रॉब्लेम्समध्ये 2 अप्रोच असणार आहे, एक आपला असणार आहे बोर्डासाठी. आता आपण जे बघितलंय डेरिव्हेशन, एवढं मोठं डेरिव्हेशन तुम्हाला JEE नीटला लागणार आहे का? बिलकुल नाही. तुम्हाला फक्त हे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि या 4 फॉर्म्युल्यावर तुम्ही JEE नीट आणि CET कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा क्वेश्चन, वर्क डनवरचा क्वेश्चन किंवा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सवरचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पण रेग्युलरमध्ये तुम्हाला 2 किंवा 3 मार्काला पूर्ण डेरिव्हेशन विचारता, म्हणून हे पूर्ण डेरिव्हेशन मी तुम्हाला समजून सांगितलं. आणि हे आलं कसं हे तुम्हाला माहीत तर पाहिजे, फक्त पाठ करून काय फायदा, बरोबर आहे की नाही. कसं आलं हे माहीत पाहिजे, म्हणून आपण हे मागचे 2 लेक्चर, आजचा आणि मागचं लेक्चर, हे सर्व या दोन्ही इक्वेशनवर घालवलं आहे. मग आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय घेणार, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेणार प्रॉब्लेम्स. यस, मग आता एवढा मोठा फॉर्म्युला आहे, बरोबर, एवढा मोठा फॉर्म्युला आहे, मग त्याचे प्रॉब्लेम्स पण खूप सारे असतील. यस, प्रॉब्लेम्स फॉर रेग्युलर अँड ट्रिक्स टू सॉल्व इन JEE नीट CET. याच्यात मी बरेच ग्राफिकल प्रॉब्लेम्स पण घेणार आहे. यस, तर नेक्स्ट लेक्चर पाहायला विसरू नका. यस, तुम्ही 9 नंबरचं लेक्चर असणार आहे ते पाहण्यापूर्वी 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर आणि परत पुढचं लेक्चर पहा. त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या ट्रिक्स तुम्हाला देणार आहे, खूप साऱ्या ट्रिक्स. म्हणजे तुम्ही फक्त 50 सेकंदात, 20 सेकंदात, 10 सेकंदात एवढ्या मोठ्या फॉर्म्युल्यावरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर JEE नीटला आलेले मॅक्झिमम आत्तापर्यंत आलेले जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत, जेवढे काही त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह प्रॉब्लेम्स आहेत, ते सर्व प्रॉब्लेम्स मी तुमचे घेणार आहे. तुमचे काही डाऊट्स असतील ते पण तुम्ही मला विचारू शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पूर्णच्या पूर्ण मॅथमॅटिकल म्हणजे या पूर्ण फॉर्म्युल्यांवरचं प्रॉब्लेम्सवर ते लेक्चर असणार आहे. लॉक टेबल तुमचा रेडी ठेवा, लॉक टेबलच्या ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो धन्यवाद. आपण आज इथे थांबू. जर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, त्याला शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील त्या लिहा, तुम्हाला काही समजलं नसेल ते लिहा, तुम्हाला काही आवडलं नसेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लेक्चर्स खूप मोठे होत आहेत मला माहीत आहे, पण टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी आपण लेक्चर्सची जी लेंथ आहे ती वाढवतोय, बरोबर आहे. सो नेक्स्ट लेक्चर अजून मोठं होणार आहे. जवळपास 30 ते 40 प्रॉब्लेम्स मी कव्हर करणार आहे. म्हणजे 1 ते 1.5 तासाचं ते लेक्चर असेल. तुमची वही आणि पेन सोबत ठेवा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर हे तुमचं आणि आमचं जे चॅनल आहे जेता सायन्स अकॅडमी त्याला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे लेक्चर आल्या सर्वात पहिले नोटिफिकेशन भेटेल तुम्हाला. धन्यवाद.